मॉर्निंग सगळ्यांना. बघा आम्ही उठलोया. मम्मीला चाय आणि बिस्किट देते खायला. आणि आज सोमवार आहे, मंदिरात जाणार आहे. पटापटा आंघोळ करते, जाते मंदिरात. तुला क्लॅरिटी लय भारी येते. आता झोपले त्यामुळे साठी नाश्ता वगैरे बनवते. माझा तर उपवास आहे आता. थोडा करते. नापातलं हा काय नाही. बघा आता भाजीला म्हणजे मोटर लावली आणि कपडे झाले आता वॉशिंग मशीनमध्ये. दीदी नाश्ता बनवते माझ्यासाठी, पोहे, आणि लागलीच पाणी भरायचं चाललं तिकडेच. राहायला बाटल्या राहिले तिथे, आता बाहेर पाईप काढेल आणि गिल भरून पडपडा. वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळले वायरीच एक नाही या सारे चालली दिली चाय बनवला. दूध एकच टाकते चाय नाही. तर बघा आता पाणी वगैरे सगळं झालं आहे. तर राहिली भांडे स्वयंपाक राहिला. एकटी किती करणार पटापटा काम. त्यामध्ये भाजीला आणि ते सगळं करते, त्यामुळे हुशार होतं तिला सगळं कामं. चला आता थोडंफार आपण मदत करूया तुला करायला, कारण मला जमतच नाही वाकायला यायला. त्यामुळे मी लई कामं करतच नाही माहिती का. तर रात्रीची चपातीचे पीठ जास्त मळलेलं पिठाया, भाजी आणली मेथीची. म्हणलं आता बनवू एकच. शाळेमध्ये जेवण भेटतं तिला, तर ती आली की घरी जेवत नाही. मग भात बीत बनवून बी फायदा काय नाही, मी पण खात नाही. म्हणलं आता हाय तेच बनवू. मग तिला तर खोडून दिली भाजी. तर मी पसारा उचलला. पसारा बघा कसं एकटं पोरगं काय खाणार पडपडा काम मला होत नाही. जीव आली की कटाळते शाळेतून. तिला सकाळी ती बी लवकर उठते 5:30ला, म्हणून तिला बी कामं होत नाही. आली की अभ्यास करते, मग झोपते. झाला अजून एक पुढला महिना का अजून 1 महिना घेते द्यावालाच माहिती. लई त्रास होतो मध्ये का कमर वगैरे. काय शेअर करायचं त्यात बघा ना. फुगली बी आता 8वा महिना लागला, फुगायला लागली. सीजन चढते का काय माहिती, म्हणून मी जास्त शूट करत नाही. मी आजारी पडते ना, म्हणून पोरींला करायला होते शूट. पोरींच्या हातात मोबाईल जातो, पाडते ती पडते ती. म्हणलं मीच करेन थोडंफार, जेवढं होईल तेवढं करायचं. हे बघा किती सोपं आहे. सुजन चढायला लागली चेहऱ्याला. रातची नीट झोप येत कमरेला. किती त्रास आहे माहिती. जेवढं फिगर मेंटेन केलेलं एवढं वर्षात तेवढं सगळं गेलं. जाऊ दे काय होईल तिला. आता परत लावायचं झुंबा वगैरे करायचं फिगर मेंटेन. चला उरकूया. तर बघा आता झालं सगळी कामं. आता चोबी आली शाळेतून. दीदीनं जेवण बनवलं आहे. तिला काय खिचडी बनवून, मग कशाला ठेवायचं. माझा नानीमुळेच खाता गप्पू. मग उद्या उपास पकडणार आहे का. हा उद्या खा. सकाळी सकाळी बनव. उद्या संकष्टी आहे. जा मग लस्सी घेऊन ये. लस्सी पिझ्झा लस्सी आणि चिप्स आण 20 रुपयाची. तिला भीक लागली. चला आता ना जेवायला बसतो आम्ही. तू लस्सी घेऊन ये म्हणजे मी बी लस्सी खाईल. गरम गरम चपाती पटापटा जेवण घेतो. तो बघा आता झोपलेली. हिनं काही शूट नाही केला, अभ्यास करत बसलेली.
तर 4 वेळा बोलले मी बटाटा कापून होते. बटाटा बनवा आता उद्या 5:30 आता पण लागले आता बनव भूक लागली मला आणलाय वडापाव मला लागली भूक आता तुझ बनव येतं ना तुला मला प्रोटीनची पावडर घेतली झोपली मी कंटाळा एक साईड असंच राहून एक साईड पोटाची डोळ्यात साधं दुखायची कमी लागलं आज कॉलेजचं लिस्ट लागणार आहे म्हणून गेल्या नाही लागलं लिस्ट तर मग नाव टाकून येणार आहे कॉलेजचं. तुम्ही काही जात नाही बाहेरले फोटो वगैरे दुखतो दिदींची गेली तर मी लावले राम लक्ष कवच ते मला सांगितलं आहे ऐकायला तब्येत खूप खराब होती त्याच्यामुळे ते भाजी नसतं मी आज एकटीच बसली असं जात नाही मला सोडून हे ते असायचं त्यांचं काम आहे म्हणून त्यांना लावलं चेहरा किती सजलाय ना 8वा महिना लागला आणि चेहरा सजलाय थोडा हात गेला पाय बी सुजले थोडीशी मारून तर 22 तारखेला आहे आपण जाणार आहे डॉक्टरकडे बघू काय म्हणते डॉक्टर रक्त वगैरे व्यवस्थित वाढले खजूर चालू आहे सकाळची प्रोटीनचं दूध पण पिते गोळ्या वगैरे चालू आहे सगळं चालू व्यवस्थित पुन्हा चमका मारते ऑपरेशन त्रास होते आपण जरा ऐकूया नंतर मंदिरात जाऊन आली आणि मम्मीसाठी दहीपुरी आणलेलं आणि चुनी मोमोज खाल्ले फुल प्लेट किती 50 रुपये खाल्ले एकटीने सगळं आम्ही काय खाल्लंच नाही. मम्मी का दहीपुरी आणली आणि सुंदरा तुला काय नाही आणलं बाळा आणि चवळे अंड्याला कालवण्याचं आणायचे पटापटा जेवण बनवून उपवास म्हणतात उद्या नाही उपवास पकडणार ते असू दे संकष्टी एक पडा असू दे दोन्ही मग शुक्रवारी मला परत उपवास आहे सरे जा ना तिकडे ठेव ना जरा तिकडे बस ना जेवण झाले चवळीचं जेवण मेथीची भाजी दुपारची होती या सगळ्यांच्या जेवायला तर बघ आता जेवण वगैरे झालं झोपली पोरी वगैरे झालं आम्ही इकडे तिघी झोपतो मला जागा लागतील झोपायला तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर कालपासूनच टाकायला लागले जराचं जास्त शूट नाही करत कारण की तब्येत खाली डाऊन असते आणि पुढे जास्त मोबाईल घ्यायचं तर शूट पण नाही करून फोन करते माझं मीच करेन जेवढं होईल तेवढं तर चला गुड नाईट सर्वांना.